हॅलो फ्रेंड्स, सर्वांचे स्वागत आहे आपल्या के.पी. फार्मा यूट्यूब पेजवर. आणि आजचा आपला टॉपिक आहे UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. यामध्ये आपल्याला प्रिन्सिपल ऑफ UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी अँड ॲप्लिकेशन्स ऑफ UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी हे दोन टॉपिक डिस्कस करायचे आहेत. सो टॉपिककडे प्रोसीड करण्याआधी जर पेजवरती कोणी नवीन असेल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा. सो बॅक टू दी पॉईंट, आजचा आपला टॉपिक आहे UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. UV visible spectroscopy. So UV stands for ultraviolet and spectroscopy, it means spectrophotometer. Spectrophotometer एक instrument आहे which are used to measure absorbance of light in UV and visible spectroscopy is also UV and visible region is also known as UV visible spectroscopy. Simple आहे. UV stands for ultraviolet and spectroscopy it means spectrophotometer हे एक apparatus आहे और instrument आहे which are used to measure absorbance of light or radiation in UV or visible region is also known as UV visible spectroscopy. स्पेक्ट्रोफोटोमीटरचे दोन टाईप आहेत. एक आहे सिंगल बीम आणि सेकंड वन आहे डबल बीम स्पेक्ट्रोफोटोमीटर. UVची जी रेंज आहे UV स्पेक्ट्रोफोटोमीटरची त्याची रेंज आहे 200 ते 400 नॅनोमीटर आणि व्हिजिबलची जी रेंज आहे तर व्हिजिबलची रेंज 400 ते 800 नॅनोमीटर आहे. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन्स असतं. ग्राफिकली ॲब्सॉर्बन्स हा मॉनिटर और डिटरमाइन केला जातो. ग्राफ हा ॲब्सॉर्बन्स वर्सेस वेवलेंथमध्ये रिप्रेझेंट होतो. यामध्ये हे जे लाईटचे रेडिएशन्स आहेत त्याचा जो ॲब्सॉर्बन्स आहे तो ग्राफिकली रिप्रेझेंटेड केला जाणार. वेवलेंथमध्ये 200 ते 800 वेवलेंथ आहे. आणि व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी और व्हिजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर इट मीन्स व्हिजिबल लाईट जी आहे तर ती मेजर केली जाते व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये. ॲज वेल ॲज अमाऊंट ऑफ लाईट ॲब्सॉर्ब, हाऊ मच अमाऊंट ऑफ लाईट ॲब्सॉर्ब इज ऑल्सो डिटरमाइन फॉर द व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी. देन जे UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी आहे तर त्याचे कंपोनंट्स आहेत ॲज वेल ॲज त्याचे इन्स्ट्रुमेंटेशन्स आहेत. त्यामध्ये आहे फर्स्ट सोर्स, सेकंड आहे वेवलेंथ, देन आहे डिटेक्टर, रेकॉर्डर अँड कंपार्टमेंट. सोर्सेसमध्ये जे लाईटचे सोर्सेस आहेत फॉर एक्झाम्पल मर्क्युरी, आर्क और टंजस्टन लॅम्प हे झाले सोर्समध्ये. वेवलेंथमध्ये लाईक फिल्टर, मोनोक्रोमॅटर आणि जे स्लिट्स असतात तर ते वेवलेंथमध्ये येतात. डिटेक्टरमध्ये लाईक फोटोट्यूब डिटेक्टर अँड फोटो मल्टिप्लायर डिटेक्टर्स जे आहेत तर हे डिटेक्टर्समध्ये येतात. रेकॉर्डरमध्ये एक रेकॉर्डर पेन असतो आणि कंपार्टमेंटमध्ये जिथे कवेट जे आहे स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये कवेट फिल केली जाते तर ते कंपार्टमेंट. अँड UV विजिबल स्पेक्ट्रोफोटोमीटर्समध्ये 3 टाईपचे इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व होतात. फर्स्ट आहे अल्फा इलेक्ट्रॉन, सेकंड वन आहे पाय इलेक्ट्रॉन आणि थर्ड वन आहे एन इलेक्ट्रॉन. अल्फा इलेक्ट्रॉन हा सॅच्युरेटेड बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व होतो, सॅच्युरेटेड बॉन्डिंग. आणि पाय इलेक्ट्रॉन जो आहे तर तो अनसॅच्युरेटेड बॉन्डिंग्समध्ये इन्व्हॉल्व होतो. एनमध्ये बॉन्डिंग होत नाही, म्हणजे एन इलेक्ट्रॉन जो आहे सो इट डज नॉट इन्व्हॉल्व इन अ बॉन्डिंग. आणि अल्फा आणि पायमध्ये हे जे सॅच्युरेटेड और अनसॅच्युरेटेड बॉन्डिंग आहे हे कार्बन अँड हायड्रोजन्समध्ये असतात. सो सिम्पल आहे. UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी इट मीन्स UV स्टँड्स फॉर अल्ट्राव्हायलेट अँड स्पेक्ट्रोस्कोपी इट मीन्स स्पेक्ट्रोफोटोमीटर हे एक इन्स्ट्रुमेंट आहे विच आर यूज टू मेजर ॲब्सॉर्बन्स ऑफ लाईट और रेडिएशन्स इन UV और विजिबल रिजन इज ऑल्सो नोन ॲज UV विजिबल स्पेक्ट्रोस्कोपी.
व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी जे आहे, जे व्हिजिबल लाईट आहे तर त्याच्या मेजरमेंटमध्ये व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी हे यूज केलं जातं. देन स्पेक्ट्रोफोटोमीटरचे 2 टाईप आहेत, सिंगल बीम अँड डबल बीम. ॲज वेल ॲज UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये सच कंपोनंट्स यूज होतात. त्यामध्ये आहे सोर्स, वेव्हलेंथ, डिटेक्टर, रेकॉर्डर अँड कंपार्टमेंट. सोर्सेसमध्ये जे लाईटचे सोर्सेस आहेत, फॉर एक्झाम्पल मर्क्युरी आर्क अँड टंगस्टन लॅम्प. वेव्हलेंथमध्ये फिल्टर, मोनोक्रोमॅटर्स आणि स्लिट्स यूज होतात. डिटेक्टार्समध्ये लाईक फोटो मल्टिप्लायर अँड फोटोट्यूब डिटेक्टार्स. रेकॉर्डरमध्ये रेकॉर्डर पेन आणि कंपार्टमेंटमध्ये जे स्पेक्ट्रोफोटोमीटरमध्ये जी कवेट फिल केली जाते तर ते कंपार्टमेंट. नेक्स्ट आहे, यामध्ये इलेक्ट्रॉन्स 3 टाईपचे इलेक्ट्रॉन्स इन्व्हॉल्व होतात. फर्स्ट आहे अल्फा, देन आहे पाय अँड देन आहे एन इलेक्ट्रॉन. जो अल्फा इलेक्ट्रॉन हा सॅच्युरेटेड बॉन्डिंगमध्ये इन्व्हॉल्व होणार आणि ही जी बॉन्डिंग आहे ते कार्बन आणि हायड्रोजन्समध्ये होते. पाय इलेक्ट्रॉन जो आहे तो अनसॅच्युरेटेड बॉन्डिंगमध्ये होतो कार्बन आणि हायड्रोजन्समध्ये. आणि एन इलेक्ट्रॉन्समध्ये कार्बन आणि हायड्रोजन्समध्ये बॉन्डिंग होत नाही. सो आपला टॉपिक आहे प्रिन्सिपल. सो प्रिन्सिपलमध्ये फर्स्ट आहे, द प्रिन्सिपल इज बेस्ड ऑन द मेजरमेंट ऑफ स्पेक्ट्रम ऑफ अ सॅम्पल कंटेनिंग ॲटम ऑर मॉलिक्युल्स. सेकंड आहे, ऑल ॲटम्स अँड मॉलिक्युल्स आर कॅपेबल ऑफ ॲब्सॉर्बिंग एनर्जी. थर्ड वन आहे, द नंबर ऑफ मॉलिक्युल्स इंटरॅक्टिंग विथ द रॅडिएशन्स. देन आहे, स्पेक्ट्रम इज अ ग्राफ बिटवीन रॅडिएशन्स बाय सॅम्पल वर्सेस फ्रिक्वेन्सी ऑर वेव्हलेंथ. जे की आपण इथे डिस्कस केलेलं आहे. ॲब्सॉर्बन्स जे आहे तर ते मेजर ग्राफिकली रिप्रेझेंटेशन्समध्ये मेजर्स केलं जातं. हा जो ग्राफ आहे हा वेव्हलेंथ वर्सेस ॲब्सॉर्बन्समध्ये आहे आणि याची जी वेव्हलेंथ आहे तर ती 200 ते 800 और 200 ते 700 नॅनोमीटर एवढी आहे. देन आहे, इट इज युजफुल फॉर क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ सॅम्पल. लास्ट वन आहे, द ॲनालाइट कॉन्सन्ट्रेशन्स ऑफ सोल्युशन्स कॅन बी डिटरमाइंड बाय अप्लाइंग बियर्स लॉ. नेक्स्ट पार्टमध्ये आपण हा जो बियर्स-लॅम्बर्ट्स लॉ आहे तर हा डिस्कस करणार आहोत. देन इथे रेंज दिलेली आहे जी की आपण बघितलेली आहे. जी UV स्पेक्ट्रोस्कोपीची रेंज आहे ती आहे 200 ते 400 नॅनोमीटर आणि व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपीची जी रेंज आहे ती आहे 400 ते 800 नॅनोमीटर. नेक्स्ट आहे ॲप्लिकेशन्स. सो ॲप्लिकेशन्समध्ये फर्स्ट आहे, इट इज ॲप्लाइड मॉलिक्युल्स अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. सेकंड वन आहे, इट इज ॲप्लाय इन इंडस्ट्री. जे इंडस्ट्रियल टेस्टिंग्ज आहेत त्यामध्ये सुद्धा हा जो UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी आहे तर ते ॲप्लिकेबल आहे. देन आहे ॲप्लाय इन ॲग्रिकल्चरल. ॲग्रिकल्चरलमध्ये जे अडल्ट्रेशन्स होतात और जे पेस्टिसाइड्स, हर्बिसाइड्स आहेत त्याच्या मॉनिटरिंगमध्ये सुद्धा UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी ॲप्लिकेबल आहे. देन आहे, इट इज ॲप्लाइड इन फूड टेस्टिंग. सेम जे अडल्ट्रेशन्स और जे अडल्ट्रेशन्स आहे तर ते मॉनिटर करण्यासाठी UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी ॲप्लिकेबल आहे. देन आहे बायोमॉलिक्युलर ॲनालिसिस. RNA, DNA, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेटच्या सिंथेसिसमध्ये ॲज वेल ॲज त्याच्या मॉनिटायझिंगमध्ये सुद्धा UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी ॲप्लिकेबल आहे. इट मीन्स बायोमॉलिक्युलर ॲनालिसिस. अँड लास्ट वन आहे रिॲक्शन्स मॉनिटरिंग. सो यामध्ये जर कोणाला काही डाऊट असेल UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण जे कंपोनंट्स आपण बघितले और हे जे इन्स्ट्रुमेंटेशन जे आहे हे आपण ब्रीफली डिस्कस करणार आहोत. आणि तसेच हा जो टॉपिक आहे यामध्ये जो क्वेश्चन्स आहे तर तो क्वेश्चन्स विचारला जातो. त्यामध्ये प्रिन्सिपल, ॲप्लिकेशन्स, राईट अ प्रिन्सिपल ॲप्लिकेशन्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट बघणार आहोत. तर या अकॉर्डिंग हा क्वेश्चन्स विचारला जातो एक्झाममध्ये. सो UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपीमध्ये, प्रिन्सिपलमध्ये आणि ॲप्लिकेशन्समध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता. आणि नेक्स्ट पार्टमध्ये आपण इन्स्ट्रुमेंटेशन्स ऑफ UV व्हिजिबल स्पेक्ट्रोस्कोपी हा पॉईंट डिस्कस करणार आहोत. थँक्यू.